ठाणे शहरातच घडलाय हा संतापजनक प्रकार। डीमार्ट सारख्या सार्वजनिक ठिकाणी एका महिलेचा अश्लील व्हिडिओ बनवल्याची घटना समोर आली। यामुळे ही महिला नैराश्यात गेली। काय घडलं या महिलेसोबत तुम्हीच पहा। माझं नाव आहे आणि मी ठाण्यातच राहते। ॲक्च्युली मी कोंकणीपाडा ह्या डीमार्टमध्ये शॉपिंगसाठी माझ्या मिस्टरांसोबत गेलेली। तर तिथे शॉपिंग करता करता काहीतरी 15-20 मिनिटांनी मला आढळलं की कोणीतरी माझं शूट करते। हे मला तिकडेच एक बाई होती, तिने शॉपिंग करताना तिने मला टॅप करून सांगितलं की हा मुलगा आहे, तो तुझी शूटिंग करते। तर माझ्या मिस्टरांनी त्यांचा मोबाईल घेतला, चेक केला, त्याने काहीतरी 4.5 मिनिटाचा व्हिडिओ शूट केलाय। त्याच्यामध्ये त्याने माझे पर्सनल पार्ट्स सगळे घेतलेले आहेत शूटमध्ये। तर मी असं गाऊन सारखं घातलेलं, त्यांनी पूर्ण खालून माझे प्रायव्हेट पार्ट्स शूट केलेले आहेत। तर हे माझ्या मिस्टरांनी चेक केलं आणि तिथे कोंकणीपाडाच्या डीमार्टमध्ये आम्ही पोलीसला इन्फॉर्म केलं। तर पोलीसवाले आले आणि त्याच्यावर आता आम्ही FIR टाकलेला आहे। तर 22 तारखेला टाकलंय FIR। तर आता ऑलमोस्ट 15 to 20 डेज झालेत, बट त्याच्यावर अजून पुढे काहीच कारवाई करण्यात आलेली नाहीये। तर माझी हीच रिक्वेस्ट असेल सगळ्यांना की सगळ्या मुलींना की त्यांनी खूप अवेअर राहिलं पाहिजे। आजकाल कुठेही शॉपिंग करायला जाताना कोण मोबाईलमध्ये काही करू शकतात। हे सगळं प्रकरण झाल्यानंतर मी ऑलमोस्ट 15 to 20 डेज एकदम डिस्टर्ब होती। पण आता ह्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आम्ही आता आमच्या नेटिव्ह प्लेसवर आलेलो आहोत। पण तरी अजून पोलीसवाल्यांचं अजून काही आलेलं नाहीये की बाबा तुम्हाला स्टेटमेंट रेकॉर्ड करायसाठी काय कोर्टात त्याला प्रेझेंट केलेलं नाहीये अजून, किंवा काही नाही। मला हेच हवं होतं की त्या मुलाला त्यांनी जे केलंय त्याच्यावरती त्याला खूप सजा मिळाली पाहिजे। जे सेक्शन्स आहेत त्या सेक्शन्स अंडर त्याला मिळालं पाहिजे। कारण माझ्याबरोबर जे झालंय, कारण मला लहान बाळ आहे, मला खूप वेळ लागलाय याच्यातनं बाहेर यायला, कारण मी खूप डिस्टर्ब आहे। असं फर्स्ट टाइम माझ्या बरोबर झालंय। माझे मिस्टर पण खूप डिस्टर्ब आहेत, आम्ही सगळे डिस्टर्ब आहेत, कारण ते आर्टिस्ट आहेत ऍक्च्युली। आम्ही इन्फॉर्म करणार होतो, पण वाट बघितली पोलीसवाल्यांनी, अजून काही असे ठार ह्याच्यावरती केलेले नाहीयेत, म्हणजे जसं त्यांनी केलं पाहिजे होतं। ते म्हणतायत त्यांनी केला सपोर्ट, नाही असं नाहीये, पण तरी मी वाट बघते की त्याला कधी सजा मिळेल, कारण मी खूप डिस्टर्ब आहे ह्याच्यानंतर। माझं ऑफिस पण तिथेच आहे आजूबाजूला। मला भीती वाटत असते सतत तो किंवा त्याचे कोणी दिसेल किंवा काही पण असं परत झालं तर माझं हेच असेल पोलीसवाल्यांना रिक्वेस्ट की हे जास्तीत जास्त व्हिडिओ माझा व्हायरल करून सगळ्या मुलींना इन्फॉर्म करा की कसं राहायला पाहिजे आजकाल। ऍक्च्युली माझे तपास अधिकारी मुक्ता फडतरे मॅडम करून आहेत, त्यांच्याकडे हे सगळं केस ते बघतायत माझं। तर माझी अशी इच्छा होती की ही केस मी FIR टाकल्यानंतर फास्ट ट्रॅक वरती त्यांनी नेऊन सगळं काही ना काही केलं पाहिजे होतं, बट अजूनपर्यंत तर 20 दिवस झालेत, त्यांनी काहीच केलं नाहीये। मी असं एक्सपेक्ट करू शकते की त्या वुमन असून पण वुमनचं जर समजू शकत नाहीये दुःख, कारण मी किती डिस्टर्ब होती ते त्यांनी त्या दिवशी रात्री बघितलंय मला। त्याच्यानंतरही माझे मिस्टर फोन करून फॉलोअप घेत आहेत, पण तरी अजून त्यांनी काहीच केलं नाहीये। तर मी असं एक्सपेक्ट करेन की ही केस फास्ट ट्रॅक वरती नेऊन त्या मुलाला लवकरात लवकर सजा दिली पाहिजे। या घटनेनंतर या महिलेने तिच्या पतीसोबत ठाण्यातील चितळसर पोलीस स्टेशनमध्ये रीतसर गुन्हा नोंद केलाय। घटनेला 15 दिवस उलटून गेले तरी आरोपीला अटक केली नसल्याचा तसेच पीडित महिलेचा जबाब देखील घेतला नसल्याचा आरोप पीडितेने केलाय। या संदर्भात मॅक्स महाराष्ट्राने या केसच्या महिला तपास अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेतली असता महिलेवरील एका गंभीर गुन्ह्यात एका महिला अधिकारी किती तत्पर आहेत हे तुम्ही प्रत्यक्षात ऐका। हॅलो, नमस्कार मॅम, मी शिवानी बोलते मॅक्स महाराष्ट्र मधून। मॅक्स महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी बोलते। ऍक्च्युली मला एक विचारपूस करायची होती। हा कॉल तुमचा रेकॉर्ड होतोय। 23 एप्रिलला तुमच्या पोलीस स्टेशनमध्ये एक तक्रार नोंदवली गेलेली
त्यांच्याकडून डीमार्टमध्ये त्यांच्यावर व्हिडिओ त्यांचा एक शूट झालेला. तर त्याचं इन्व्हेस्टिगेशनची स्टेटस काय आहे, तो कुठपर्यंत आलाय हे विचारपूस करायची होती. त्यांचं 164 झालं ना की चर्चेत जाईल मॅडम. त्यांचं 164 साठी पण ते आता सध्या गावी गेलेत ना. हा पण आता त्या ठाण्यातच आहेत. त्यांचं माझ्याशी कॉलवर आजच बोलणं झालं, त्या ठाण्यातच आहे. बरं ते बोललेले मागच्या त्यांचे मिस्टर बोललेले की गावी जाणार आहे आम्ही 5 नंतर म्हणून. हा त्यांनी मला सांगितलं की तुमच्याकडनं अजून त्या व्यक्तीला अरेस्ट झालेली नाहीये आणि 354C. ऐका मॅडम, ते अवेलेबल सेक्शन आहे, अटक करू शकत नाही त्याच्यामध्ये आपण. त्याला 41ची नोटीस देऊन त्याला 4-5 वेळा पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनला बोलवलेलं गेलेलं आहे का? हा बोलवलं गेलेलं आहे. 354C हा कलम पण तुम्ही लावला पाहिजे ना? काय 354C हा कलम का नाही लावला गेलाय? लावलेलं ना मॅडम. 354A लावलेला आहे. लावलेला ऍक्च्युली तो व्हिडिओ अश्लील प्रकारे बनवला गेलाय, त्यामुळे 354C. सेक्शन लावलेत ना. सेक्शन त्याला अवेलेबल तेच लावलेत ना सेक्शन. आम्ही काही सेक्शन आम्ही केलेलं नाहीये. जे सेक्शन लावलेले आहे ओके. ते सेक्शन आहे ते मॅडम त्याच्या 7 वर्षापेक्षा ज्याला शिक्षा कमी आहे ते सगळे अवेलेबल आहे. अवेलेबल मध्ये आम्ही अटक करू शकत. कारण ह्या बोलू शकतो आपण आरोपीला तपास आम्ही बोलू शकतो 41ची नोटीस देऊ. ओके. आणि तुम्ही बोलवलंय ऑलरेडी? हो 4-5 वेळा येऊन गेलाय पोलिसला इन्व्हेस्टिगेशनसाठी. कारण अगदीच तो मुलगा केलेला आहे त्याच्यामध्ये. कारण हे अजून खूपदा घडलेलं असू शकतो, कारण तो बेडेकर कॉलेजचा मुलगा आहे आणि तिकडच्या मुलींना पण ह्याचा धोका असूच शकतो. बरोबर? हो मॅडम, त्यासाठी त्याचा मोबाईल आपण फॉर्चिंगला पाठवून त्याच्यामधून हिस्ट्री मागून घेणार आहे त्याची काय ते. ओके. आणि हे भेटेलच ना आपल्याला काही ना काहीतरी. बरोबर बरोबर बरोबर. ओके ओके ठीक आहे. याबाबतची कायदेशीर बाजू जाणून घेण्यासाठी आम्ही कायदेतज्ञ रमा सरोदे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली आहे. असा अश्लील व्हिडिओ बनवणं हा एक गंभीर गुन्हा आहे. हा एक प्रकारचा लैंगिक छळ आहे. या मुलावर 354A, 354D सह 354C हा कलम सुद्धा लावला गेला पाहिजे. त्याला शिक्षाही झालीच पाहिजे. पोलिसांनी 354C हे कलम का लावलेले नाही? अद्यापपर्यंत आरोपीला तपासासाठी ताब्यात का घेतलेलं नाही? पीडितांचा जबाब आतापर्यंत का घेतला गेला नाही? पोलीस तपासासंदर्भात हे प्रश्न उपस्थित होते. आरोपीला अटक करता येत नाही असे तपास अधिकारी सांगत आहेत. बाहेर राहून या आरोपीनं इतर महिलांबाबत असे प्रकार केल्यास याला जबाबदार कोण? पोलिसांनी याबाबत नक्की काय खबरदारी घेतली आहे असे प्रश्न पीडित महिलेने उपस्थित केले. मुंबईच्या सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या या संतापजनक घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होते. गृह विभागाने या घटनेची दखल घेऊन आरोपीच्या मुसक्या आवळण्याची मागणी करण्यात येते.